बघा मित्रांनो, मी त्या ठिकाणी आहे जिथे 1.5 महिन्यामध्ये 3 अपघात झाले आणि हा रस्ता आहे 361 क्रमांकाचा नॅशनल हायवे। बघू शकता तुम्ही माझ्या डाव्या बाजूला जे आहे हा लातूरकडे जाणारा रोड आहे आणि माझ्या उजव्या हाताकडे जे आहे नांदेडकडे जाणारा रस्ता आहे। आणि पहिली घटना जी झाली या ठिकाणी एका कारने दुचाकीला उडवले आणि त्या दुचाकीवरील 2 दुचाकीस्वार ठार झाले। आणि दुसरी घटना जी घडली, बस येत होती इकडून, त्या बसमध्ये 41 प्रवासी होते। 41 पैकी 41 प्रवासी गंभीर जखमी झाले, काही जणांचे हात मोडले, काही जणांचे पाय तुटले। अशी एक विचित्र घटना घडली। आणि तिसरी घटना जी आहे, आत्ता एक 4 दिवसापूर्वी याच ठिकाणी एका कारने दुचाकीस्वाराला उडवले। मग इतक्या घटना घडूनही नॅशनल हायवेचे जे अधिकारी आहेत, मग हे खरंच काय झोपा काढत आहेत का? इतक्या लोकांच्या दुर्घटना घडून सुद्धा ते कोणतीही या ठिकाणी उपाययोजना केली नाही। हे मात्र इतकं करण्यात आलंय। अपघातानंतर हा फायबरचा जो बॉक्स आहे या ठिकाणी लावण्यात आलाय, तो काही दिशादर्शक नाही, परंतु रात्रीच्या वेळी मात्र तो कामाला पडणार आहे। त्याच्यावरती जे रेडियम चिटकावण्यात आलं आहे ते फक्त त्याच्यावरचं दिसू शकतं, तुम्ही बघू शकता। आता काही त्या ठिकाणी मी जाणार आहे, तुम्ही बघू शकता। आता कालचा जो प्रकार घडला, बघू शकता तुम्ही। आता ह्या ज्या गाड्या येत आहेत अहमदपूरकडून येत आहेत ह्या गाड्या, आणि असंच येत असताना दुचाकी स्वाराच्या 100% चुकीमुळे हे दोन्ही अपघात घडलेले आहेत। तुम्ही बघू शकता अशा वेगामध्ये या ठिकाणी गाड्या असतात। हा योगायोग हेमंतराव गुट्टे सर या ठिकाणी आले आहेत। खरं तर या ठिकाणी थांबणं चुकीचं ठरेल सर, तो आपण पहिल्यांदा गाडी बाजूला घेऊया। हां, बाजूला घेऊन येऊया आपण, म्हणजे बोलूया याच्यावरती। बघू शकता याच ठिकाणी अपघात झाला होता। हे त्या कारचे काही तुकडे, पुढचे ते बंफरचे तुकडे जे आहेत हे बघा तुम्ही या ठिकाणी पडलेले आहेत। परंतु इथे खास करून उपाययोजना आणखी काही नॅशनल हायवे प्राधिकरणाकडून करण्यात आलेल्या नाहीत। हेमंत गुट्टे सरांशी मी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे। सर, 1.5 महिन्यामध्ये 3 अपघात झालेत आणि तोच जो घडलेला प्रकार आहे प्राधिकरण अधिकाऱ्यांच्या आणि इथल्या जिल्हा प्रशासनाच्या समोर मांडण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आवाज बहुजनांचा न्यूजच्या माध्यमातून। या रोडवरती 3 अपघात झाले 1.5 महिन्यामध्ये, कसं बघता या घटनांकडे? खरं तर हे चूक मोटरसायकलवाल्यांची आहे। हां हां, रस्ता एवढा चांगला झाला आहे, कुठलेही वाहन तर जोरात येणारच आहेत। बरोबर। मोटरसायकल आता एवढे अपघात बघितले आपण, सगळ्या मोटरसायकलवाल्याची चूक येतं। हो, या ठिकाणी ज्या ठिकाणी कॉर्नर आहे जिथं एंट्री करायची तुम्हाला, त्या ठिकाणी थोडंसं बघून केल्यानंतर काहीच अर्थ नाही। या रस्त्यामध्ये कुठलीच काही चूक दिसत मला तर वाटत नाही। बरोबर। फक्त जे वाहन चालक आहेत, वाहन चालकाला कुठेतरी आपल्याला ट्रेनिंग द्यावं लागेल आणि स्वतः थोडंसं लक्ष द्यावं लागेल। बरं, आणि थोडंसं स्पीड ब्रेकर केलं तर थोडं बरं राहील। स्पीड ब्रेकर करण्याची परवानगीच नाही आहे नॅशनल हायवेवरती, असं सांगतायत। मग ठीक आहे, मग ज्या लोकांना ह्या रोडवर चालायचं आहे हां, त्यांनी स्वतःची आपली सुरक्षितता बाळगली पाहिजे आणि नियम पाळले पाहिजेत रस्त्याचे। खरंच बघितलं तर नियम जर पाळला आपण, रांग साईडने जात असताना काय आपण प्रक्रिया केली पाहिजे हे जर आपण स्वतःपासून सुरुवात केली तर खरोखरच अपघाताला आळा बसू शकतो। धन्यवाद सर तुमच्या माहितीबद्दल। तुम्ही लातूरला निघत होते, अचानक तुम्ही थांबलात, आमच्याशी संवाद साधल्याबद्दल धन्यवाद सर। तुम्हाला शुभेच्छा। थँक्यू सर, थँक्यू। ओके, तर आपण आता पुन्हा त्या ठिकाणी जाऊया। खरं तर हा मृत्यूचा सापळा म्हणता येईल। हा पॉईंट जो झालेला आहे, बनलेला जो आहे, हा खरं तर मृत्यूचा सापळा आहे। अशा ठिकाणी येऊन आम्ही बातमी करतो। बघू शकता तुम्ही ह्या ठिकाणी कशा पद्धतीने मोटरसायकल स्वार येतात आणि ज्यावेळेस त्यांना उजव्या हाताकडे टर्न मारायचा असतो तर त्यावेळेस ते मागे न बघता तिकडे टर्न मारल्यामुळे बरेचसे अपघात घडलेले आहेत या ठिकाणी। आपण त्या साईडला जाऊया सर, गाड्या येत आहेत। आपण मध्यभागी थांबून वृत्तांत घेऊया। बस जे आहे त्या पलीकडे तिकडच्या साईडला तुम्ही बघू शकता, थोडंसं झूम करून दाखवा सर। तो जो भाग आहे
त्या पलीकडे तिकडे बस उलटली होती आणि त्या बसमध्ये कमीत कमी 40पेक्षा अधिक प्रवासी होते आणि ते सगळे जखमी झाले होते. खऱ्या अर्थानं आपण याच्यावरती उपाययोजना काय करू शकतो, तर आपल्याकडे काही इथल्या नॅशनल हायवे प्राधिकरणाचे अधिकाऱ्यांचे नंबर आहेत. आपण त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करूया आणि सर आपण पाठीमागे येऊया, या इकडे, म्हणजे गाडीवाल्यांना सुद्धा आपल्यामुळे अडचण येणार नाही आणि आपल्यालाही अडचण येणार नाही. हां, तर कासार सरांचा माझ्याकडे नंबर आहे. कासार सरांना आपण फोनद्वारे संवाद साधूया आणि खरंच याच्यावरती उपाययोजना काही करता येतील का अनेक अपघाताची वाट ते बघत आहेत. खऱ्या अर्थानं स्पीड ब्रेकरला तर परमिशन नाही आहे म्हणून बऱ्याच नागरिकांकडून आणि काही स्थानिक अधिकाऱ्यांकडून सुद्धा मी ऐकलेलं आहे. कासार सरचा नंबर माझ्याकडे आहे. NH नॅशनल हायवेचे प्राधिकरणाचे ते अधिकारी आहेत. आपने जिनको कॉल किया है वो अलीकडे आपका कॉल उठाएंगे. कृपया लाइन पर बने रहें. Thanks for calling. Your call will be answered shortly. Your call has been forwarded to voicemail. सरांनी माझा कॉल घेतला नाही. मी पुन्हा प्रयत्न करणार आहे. व्यस्त आहेत म्हणून सांगितले. कदाचित ते मला लावत असतील असा माझा अंदाज आहे. बघूया. बघू शकता हा जो आवाज आहे गाड्यांच्या टायरचा आहे. अतिशय स्पीडमध्ये या ठिकाणाहून गाड्या जात आहेत. अपराधियों की चाल हो सकते हैं, शिकार न बने. ऐसी कोई भी रिपोर्ट राष्ट्रीय साइबर है. हेलो 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 सर जी नमस्ते. कॉल बैक करूँ आपको? नमस्कार सर, कॉल बैक. आप कॉल बैक करेंगे? ठीक है सर. कितने टाइम में करेंगे सर? हाँ सर, 1 से सवा घंटा लगेगा मुझे. कितना सर? कहीं और ऑफिस पीछे. सर 1 से सवा घंटा लगेगा मुझे. सर जरूरी काम से फ़ोन किया हूँ आपको मैं. अभी नेशनल हाईवे 361 जो है नांदगांव. सर जी मेरे लिए सिर्फ 1 मिनट दीजिए तो अच्छा रहेगा, बहुत अच्छा रहेगा. क्योंकि मैं मेरे काम के लिए नहीं फ़ोन लगाया आपको, बल्कि 1.5 महीने में कई लोगों की जहाँ पर जान गई है उसके बारे में आपको बात करने के लिए फ़ोन किया हूँ. सर कॉल बैक करूँ आपसे? ठीक है सर जी, ठीक है, ओके. तर हे नॅशनल हायवेचे जे अधिकारी आहेत कासार सर, त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु ते महत्त्वाच्या मीटिंगमध्ये आहेत आणि कॉलबॅक करेन असं त्यांनी मला शब्द दिला आहे. बघूया आपण थोडा वेळ त्यांची वाट बघूया. इथेच बघू शकता याच ठिकाणी आता मोटरसायकल स्वार जे जात आहेत हे बघू शकता तुम्ही. सर यांच्याकडे दाखवा. आत्ता जसे त्यांनी या ठिकाणी थांबून बघून जसा टर्न मारला तसाच प्रत्येकाने नियमाचं पालन करून जर आपली दुचाकी जर व्यवस्थितपणे चालवली तर नक्कीच अपघाताला आळा बसेल असं मला वाटतंय. कारण नॅशनल हायवे आहे हा. याच अपघातस्थळी येऊन कव्हरेज करत असताना हे दुचाकीस्वार थांबलेले आहेत. काय सर नाव तुमचं? नमस्कार, सुभाष साळुंके. बरं, गाव? खरोळा. बरं. अपघात झाले 1.5 महिन्यामध्ये 3 अपघात झाले. दररोज एक होला. हां, दररोज एक रोडला. बरं. काय सांगायचं याच्याबद्दल? दुचाकी स्वारांची खरं तर सगळी 100% चूक दिसते. व्हिडिओ फुटेज भेटलेले आहेत त्या कॅमेऱ्यामधून सगळीकडे व्हायरल सुद्धा झालेत. बातम्यांच्या माध्यमातून तुम्ही पाहिलेलं सुद्धा आहे.
दुचाकीस्वारांच्या चुकीमुळे होऊ लागलेत अपघात, काय सांगाल? होणार ना, दुचाकीवाले दारू पिऊन चालवायले, पहिली गोष्ट नियंत्रण नाही राहिलं त्यांचं. आणि दुसरी गोष्ट इथं जी ब्रेकर जी आहे ना ही ब्रेकर पलीकडे साठी एकदम इथं आता टर्न मारायचा इथं रस्ता आहे, इथं जवळ ब्रेकर आहे. ही ब्रेकर जी आहे व्हायब्रेट गाडी ड्रायव्हरला स्पीडच्या गाडीच्या लक्ष थोडं दूर पाहिजे होतं लांब, ही एकदम जवळ झालेलं आहे. त्याच्यानंतर ती टॉप स्पीडमध्ये गाडी गेलेली आहे आणि हायवे आहे, नो चॅलेंज रस्त्याला. दोन्हीचंही दुर्लक्ष आहे. एकतर प्रशासनाने ती ब्रेकर जे आहे ना थोडं लांब पाहिजे, जेणेकरून गाडीला व्हायब्रेट बसलं तर लक्षात येत आहे कॉर्नर आहे, रस्ता ओलांडचा आहे, सावध राहते. एकदम तनमाडाच्या जवळच्या ठिकाणी आहे. बघा, हा आता टँकरवाला जो आहे पूर्ण रॉंग साईडने गाडी चालवत आहे. अशा हलगर्जीपणामुळे अपघाताला वाव मिळतो आहे असंही म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही. आणि सर, माझा एक असा तर्क आहे इथला की या ठिकाणी खरं तर हा पॉईंटच नको आहे. खरं तर जिल्हाधिकारी मॅडमने खरं तर जिल्हाधिकारी स्तरावरून हा रस्ता इथून बंदच केला पाहिजे आणि पर्यायी मार्ग दुसरा शोधून त्यांना इथल्या गावकऱ्यांना दिला पाहिजे, अशी एक माझी लातूर जिल्हा प्रशासनाला माझी विनंती असणार आहे. कारण 1.5 महिन्यामध्ये 3 अपघात झाले आणि त्याच्या उपरही तुम्ही जर करत नसाल तर मग बोलण्यासाठी काही शब्द नाहीत. परंतु हा रस्ता बंद करून पर्यायी जर मार्ग दिला तर योग्य राहील असं माझं वैयक्तिक मत आहे. हेलो, हाँ जी, कॉल था आपका? जी सर, मैं पत्रकार शिवाजीराव गायकवाड़ बोल रहा हूँ. बताएंगे क्या पता? सर, 361 नेशनल हाईवे पर जो नांदगांव पाटी है, जी सर, वहाँ पर आज का 1.5 महीने में हाँ जी। सर 1.5 महीने में 3 एक्सीडेंट हो चुके हैं वहाँ पर. जी जी बिल्कुल सर. तो उसके लिए आपके पास कोई पर्यायी व्यवस्था नहीं है? सर, पर्यायी व्यवस्था का डिस्कशन हुआ सर आज. शायद हाँ. आपको इस वीक में कुछ ना कुछ वहाँ इम्प्लीमेंटेशन मिल जाएगा सर. मेरे ख्याल से तो वहाँ पर जो है रोड बंद करना चाहिए और दूसरी जगह पर रोड को टच करना चाहिए. सर है ऑलरेडी सर वो डिस्कशन में सर, आज चर्चा भी हुई उसकी. हाँ हाँ, जी जी, शायद आपको इस वीक में सर कुछ ना कुछ वहाँ मिल जाएगा सर. थैंक यू सर, बहुत बहुत शुक्रिया. जी जी, ओके सर. आवाज बहुजनांचा.